आज आपण इडली करूया. त्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि ती रात्रभरासाठी भिजत ठेवायची आहे. त्यानंतर ते रात्रभर भिजली की सकाळी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची. जेवढं आपण भिजत टाकलं होतं तेवढं पण आपण अशा प्रकारे पूर्ण दळून घेतलेलं आहे. आणि या बॅटरमध्ये आपण थोडंसं मीठ टाकून 1-2 घंट्यासाठी थोडं भिजत ठेवूया, म्हणजे ते छान आपलं इडली तयार होईल. 2-3 घंटे झालेले आहेत. या इडलीच्या जाळीमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर आपलं थोडं थोडं आपण टाकून देऊया. आणि आपले हे असं टाकून झालेलं आहे आणि हे आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊया. सगळ्या प्रकारे तुम्ही जाळ्या अशाच लावून घ्या आणि झाकण बंद करून 2-3 म्हणजे 5-7 मिनटासाठी हे शिजत ठेवूया. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. चटणीसाठी एक टोप घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडीशी मोहरी टाकायची. हे मी ओल्या नारळाची चटणी बनवते आहे. नारळ मिरची घेतली आणि ती मिक्सरला दळलेली आहे. त्यानंतर बघा मोहरी तडलेली की त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे टाकल्यानंतर जिरे भाजले की कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता छान असा तळला की त्यामध्ये आपण हे नारळ मिक्सरला वाटून घेतलेले आहे ते यामध्ये टाकायचा. या चटणीमध्ये मी नारळ, मिरची आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. बघा चटणी अशी छान नारळाची तयार होते. आणि आपली इडली पण झालेली आहे. इडली तयार आहे, चटणी तयार आहे. घ्या खाऊन.